आम्ही आहो टाकरखेड भागिले या गावामध्ये. या गावामध्ये रुपलाल महाराजांची दिंडी आली आणि या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी वारकऱ्यांना एका ठिकाणी जेवण दिलं जात नाही, तर येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या गावातील नागरिक हे आपल्या घरी घेऊन जातात. आत्ताच वारीतील बरेचसे वारकरी, ह्या महिला वारकरी आपल्या समोर आहेत. या गावातल्या अनेकांनी ज्यांना घरी नेलं वारकरी म्हणून, त्यांच्याकडून जेवण करून आल्या. काय जेवल्या मावशी? मी मस्त दोडक्याची भाजी, चटणीचा ठेसा दिला त्यांनी मला जेवण करायला, कांदा, लोणचं. खूप चांगलं जेवण झालं. पुरणपोळीपेक्षाही चांगलं वाटलं. तुम्हाला काय सांगता येईल? आणि परोळ्याची भाजी दिली आणि लोणचं दिलं आणि शेवग्याची शेंगाची भाजी दिली. एकदम चांगलं जेवण दिलं आणि एकदम तृप्त झालो आम्ही. तुम्हाला काय सांगता येईल? माझ्यासाठी त्यांनी कढी बनवली होती, ती मला खूप आवडते. चटणीचा ठेचा, लोणचं, पापड, कांदा होता. म्हणजे आवडतं जेवण मिळालं. हो हो, खूप साधं आणि सिंपल जेवण, शांत. वा वा वा. काय म्हणता येईल, काय सांगता येईल? आम्ही वांग्याची भाजी, वरण, पोळी, असं जेवण. लोणचं, हो. पापड. तू काय जेवली मामी? मी जेवली वरण, भेंडीची भाजी, भरीत, वा. पापड, हो. लगे दोडक्याची भाजी. मग आवडलं जेवण? आवडलं जेवण खूप अच्छा, अच्छा, छान. अच्छा. गरम पोळी. तुम्हाला काय सांगता येईल? मला असं जेवण मिळालं, उत्कृष्ट. घरी जेवल्यासारखं जेवलो. आंब्याच्या रसाचा म्हणजे हे हा पुरावा. पुरावा. हा म्हणजे तुम्हाला तिथं आंबे, पिकलेले आंबे खायला मिळाले आणि त्या आंब्याचा रस सुद्धा तुमच्या शर्टावर हा या ठिकाणी सध्या दिसत आहे. बरोबर आहे. एकंदरीत जेवण आवडलं. एकदम. टाकरखेड भागीला हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील असं एक गाव आहे की या गावामधलं एक वेगळं वारकऱ्यांचं प्रेम या ठिकाणी दिसून येते. आणि हे सर्व वारकरी मंडळी आज प्रत्येकाच्या गावातल्या घरी जाऊन तृप्त होऊन जेवण करून आले आहेत आणि अत्यंत समाधानी हे वारकरी या ठिकाणी आता या मारुती मंदिरावर पहारावर बसलेले आहे. खेड भागीला या गावामध्ये रुपलाल महाराजांची दिंडी आलेली आहे. या दिंडीतील वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था या गावात वेगळ्या पद्धतीने केल्या जाते. येथील मारुती मंदिरावर संपूर्ण वारी दिंडी एकत्र होते आणि या दिंडीतील वारकऱ्यांना या गावातील नागरिक आपल्या घरी जेवायला घेऊन जातात. आणि आपल्या घरी म्हणजे आपल्या घरचं कोणी पाहुणा आला किंवा आपल्या घरी कोणी आपले नातलग आले, या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना जेवण घालतात. अगदी गावात जेवण करून आलेल्या ह्या आणि संतुष्ट झालेल्या ह्या वारकरी महिला आपल्यासोबत आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? पद्धतशीर जेवण वगैरे, पोटभर जेवण करायला देतात आणि पाय धुतात. पहिले सुरुवातीला हात धरून घरी नेतात. बरं. नंतर पाय धुतात, नंतर आसन देतात बसायला, नंतर ताट आणतात, ताटात पूर्ण जेवण करतात, पोटभर जेवण करायला देतात, पाणी वगैरे. कसं वाटलं? चांगलं पोटभर जेवण, आनंद वाटला. म्हणजे आपण एखाद्या आपल्या नातलगाच्या घरी गेल्यासारखं. असं वाटतं आपण आई बाबाच्या घरी आलो का. बरं. तुम्हाला काय सांगता येईल? मी सांगतच नाही. तुम्हाला काय सांगता येईल? ही अशी जी पद्धत आहे ती पहिल्यांदाच मी पाहिली आणि पहिल्यांदाच मी वारीमध्ये आलेली आहे. अशी पद्धत मी पहिल्यांदा पाहिल्यामुळे मला खूप असं वेगळं वाटत आहे. आणि इथले लोक जे मी ज्यांच्या घरी जेवण करायला गेली त्यांनी मला हात धरून नेलं, माझा खूप आदर सत्कार केला. घरी गेल्याबरोबर गरम पाणी आणि डावेर हात पुसायला दिला, आसन टाकलं आणि आपण चांगली छान भाजी करून ताट वगैरे वाढलं. आणि जेव्हा ताई कुंकू लावून सुद्धा, एक वारकरी म्हणजे त्यांच्यासाठी देवच असतो. त्यांना असं वाटतं की आपल्या घरी देवच आलेले आहे की काय, अशा प्रकारचे आमचा आदर सत्कार केलेला आहे त्यांनी. मी पहिल्यांदाच या वारीमध्ये आली आणि असं मी पहिल्यांदा पाहायला मला खूप आनंद वाटतो. म्हणजे साधू संत येते खरा तुझी दिवाळी दसरा, अशा पद्धतीचे स्वागत या टाकरखेड भागीले गावकऱ्यांनी वारकऱ्याच्याच केलेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, टाकरखेड भागीले. माझ्यासोबत टाकरखेड भागीले या गावचे दिगंबर देशमुख आहेत. टाकरखेड येथील प्रतिष्ठित नागरिकसुद्धा माझ्यासोबत आहेत. या गावाचं वैशिष्ट्य सांगितलं म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य या गावाने कायम केलेलं आहे. रुपलाल महाराज दिंडी गेल्या कित्येक वर्षापासून या गावावरून पंढरपूरला जाते आणि वारीमध्ये हे गाव टाकरखेड भागीले हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव लागते. या गावात वारी किंवा दिंडी आल्याबरोबर या गावाचे नागरिक हे सर्व दिंडीतील वारकऱ्यांना अगदी विनंती करून आपल्या घरी जेवायला नेतात आणि तिथं घरी जेवायला नेल्याबरोबर
त्याच्या आवडीनिवडीचं चांगलं मिष्टान्नाचं किंवा ज्याला जसं शक्य होईल किंवा घरी जे तयार असेल ते जेवण ते जीव घालतात. बापू तुम्हाला काय सांगता येईल या बाबतीत? आम्हाला हे सांगायचं आहे की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, म्हणून आमच्या गावची पद्धत आहे की प्रत्येक वारकरी प्रत्येकाच्या घरी जेवायला जातो. किती वर्षापासून सुरू आहे हे असं? हे असं जवळजवळ 50 वर्षापासून चालू आहे. बरं. सातत्यानं 50 वर्षाची परंपरा टिकवून हे गाव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संतुष्ट झालेले हे सर्व वारकरी हे सुद्धा अत्यंत समाधानानं आणि अत्यंत प्रसन्न अशा वातावरणात या टाकरखेड भागिले या गावचं वैशिष्ट्य पुढे ठेवून पंढरीला निघत आहेत. धन्यवाद.